आपल्याकडे आणखीन एका नवीन प्रकारचा लाडू तयार केलेला आहे। स्पेशल मेथी लाडू घरगुती पद्धतीने शुद्ध गाईच्या तुपामध्येच हे लाडू बनवलेले आहे। तर थोड्याशा तुपामध्ये 100 ग्रॅम काजू, अक्रोड, बदाम, पिस्ते हलकेसे भाजून घ्यायचे, ते काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये 100 ग्रॅम आपल्याला भोपळा बी, मगज बी, सूर्यफूल बी, अळीव आणि 50 ग्रॅम खसखस भाजून घ्यायची आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये आता मेथी भाजते। तर आदल्या दिवशी ही मेथी मी तुपामध्ये भाजून मिक्सरला बारीक करून थोड्याशा दुधामध्ये भिजवून एक दिवस तशीच ठेवून दुसऱ्या दिवशी तुपामध्ये परतून घ्यायची। पुन्हा आता त्याच कढईमध्ये थोड्याशा तुपामध्ये 1 किलो खारीक खोबऱ्याचा चुरा आपल्याला 5 ते 7 मिनिटं हलकासा मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे, रंग बदलेपर्यंत। त्याच कढईमध्ये 100 ग्रॅम मखाने घ्यायचे, मखाने पण आपल्याला छान मंद गॅसवरती भाजायचे। त्याच कढईमध्ये पुन्हा तुपामध्ये 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घालायचे। पीठ भाजेपर्यंत आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे, कारण गव्हाचं पीठ भाजायला जवळपास 15 ते 20 मिनिटं लागतात। तोपर्यंत आपण जे पण पदार्थ भाजलेले आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊ। इथे आता मी मेथी टाकते। तर मी 100 ग्रॅम मेथी घेतलेली होती, ती सर्व काही मेथी यामध्ये टाकते। त्यानंतर ड्रायफ्रूट बारीक केलेले ते टाकायचे, मखाने पण मिक्सरला आहे ना बारीक पावडर करून घ्यायची, अशा प्रकारे ती पण आपण यामध्ये टाकायची। कढईमध्ये इथे गव्हाचे पीठ छान हलकसं ब्राऊन रंगावरती भाजलेलं आहे, तेही काढून घ्यायचं, ते पण टाकलं। सर्व प्रकारच्या बिया त्या सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे। पुन्हा आता कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तूप टाकायचं आणि 200 ते 250 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। इथे मी डिंक चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा, थंड झाल्यावर मिक्सरला त्याची पावडर करायची आहे। सर्व पदार्थ अशाच प्रकारे मिक्सरला बारीक करून एकाच परातमध्ये टाकायचे। सर्वात शेवटी डिंक तळून उरलेल्या तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे। तोपर्यंत आता हे पदार्थ हाताने मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काही एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी यामध्ये 100 ग्रॅम सुंठ जायफळ पावडर टाकलेली आहे, ती पण मिक्स करून घ्यायची। तुपामध्ये गूळ छान असा मेल्ट झाल्यानंतर तोही आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे। सुरुवातीला चमच्याने मिक्स करा, नंतर हाताने अशा प्रकारे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा हे चांगलं मिक्स व्हावं यासाठी ना थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे कुठे गाठी गुठळे असेल तर त्या व्यवस्थित मोडून जातात आणि मिश्रण छान होतं एकसारखं। आता हे पुन्हा आपल्याला एका दुसऱ्या घमेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे लाडूचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंतच्या सर्वच आजारावर गुणकारी असा हा मेथीचा लाडू तयार झालेला आहे। भरपूर कॅल्शियम प्रोटीनयुक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे हे मेथीचे लाडू ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, कुरिअर फ्री असेल।